माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशावरती शोककळा पसरली आहे। त्यामुळे आज 27 डिसेंबर रोजी आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मनमोहन सिंग यांच्यावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या निधनावरती शोक व्यक्त केलाय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी म्हणाले, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं आपण सर्वजणच दुःखी झालेलो आहोत। त्यांचं जाणं संपूर्ण देशाला मोठा धक्का आहे। त्यांचं जीवन भावी पिढ्यांसाठी एक उदाहरण आहे। एक प्रामाणिक व्यक्ती, एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि एक नेता म्हणून स्मरणात राहतील। एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी आव्हानात्मक काळात आरबीआय गव्हर्नर म्हणून काम केलं। ते माजी पंतप्रधान भारतरत्न पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असताना आर्थिक संकटात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं एक नवी दिशा दिली। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान दिल्लीतील शक्तीस्थळाजवळ विशेष प्रोटोकॉलसह अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांची मुलगी आज रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीला पोहोचेल। सध्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे। काल रात्री एम्समधून त्यांचं पार्थिव इथं आणण्यात आलेलं आहे, जिथं त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे।